संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अडीकीने अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज अडीकीने झालेला आहे. सर्वात महत्त्वाच्या मोठ्या 2 गुड न्यूज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिली महत्त्वाची गुड न्यूज बहिणींनो मार्च हप्त्याबाबत, दुसरी महत्त्वाची गुड न्यूज तुमच्या जे काही अडचणी त्याच्याबाबत, आणि तिसरी महत्त्वाची गुड न्यूज बहिणींनो केवायसी बाबत. तर सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये सर्व माहिती येणार आहे. सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा. आता बघा, आता जर तुम्ही बघितलं तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच एक्सवर या हेल्पलाईनच्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. म्हणजेच महिलांसाठी हेल्पलाईन नंबर ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. ज्या काही अडचणी असतील महिलांना, जसं केवायसी बाबत किंवा त्यांच्या हप्त्याबाबत, ज्या काही त्यांच्या शंका असतील, ज्या काही महिलांच्या अडचणी असतील, ज्या काही अडचणी त्यांना येत असतील, हे सर्व अडचणी तुम्ही या ठिकाणी तुमच्या अडचणींचं निराकरण या ठिकाणी तुम्ही करू शकता. यासाठी एक नंबर या ठिकाणी बहिणींसाठी हा या ठिकाणी घोषित केलेला आहे. तर ह्या नंबरवर तुम्हाला कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता. म्हणजेच हेल्पलाईन नंबर या ठिकाणी काढलेला आहे. आता कोणता नंबर आहे समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत या ठिकाणी दिली जात असून या योजनेचा लाभ राज्यामधील लाखो महिलांना मिळत आहे. बहिणींनो, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत की नाही कमेंट करून सांगा बरं. जर का तुम्हाला मिळत असतील तर कमेंट करून सांगा की हो सर, दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आणि जर का बहिणींनो तुमचा लाभ बंद झाला असेल किंवा तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळत नसतील तर कमेंट करून सांगा की सर मला लाभ मिळत नाही आहे, सर मला दर महिन्याला पैसे मिळत नाही आहे. तर लगेच तुम्हाला ठिकाणी पैसे सुरू केले जातील. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, राज्यामधील ज्या लाखो महिला आहे त्यांना ठिकाणी पैसे मिळत आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये केवायसी संदर्भामधील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी तसेच हप्ता थांबवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने 181 हेल्पलाईन नंबर या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बहिणींना हा नंबर दिलेला आहे. लक्षात घ्या सर्वांनी, हा नंबर सर्वांनी नोट करून घ्यायचा आहे. तर या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. जसं केवायसी बाबत, हप्त्याबाबत ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून विचारणा करू शकता. हा हेल्पलाईन नंबर तुमच्यासाठी खास करून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. जर काही अडचण असेल तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारणा करू शकता. ठीक आहे. आता ही झाली पहिली महत्त्वाची अपडेट. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे बहिणींनो की मार्च हप्ता. तर आता तुम्हाला मार्च हप्ता पुढील 8 दिवसामध्ये कधी जमा होणार आहे. कारण बहिणींनो आत्ताचं तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. आता लगेच तुम्हाला मार्चचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी जमा होणार आहे. आणि ह्यासाठी सर्व जे काही हालचाली त्या सुरू झालेल्या आहे. आणि सूत्रांकडून ही माहिती मिळते की बहिणींनो 8 दिवसामध्ये तुम्हाला हे पैशा ठिकाणी वाटप होणार आहे. कधीही होऊ शकतात, उद्यापासूनही या ठिकाणी सुरुवात होऊ शकते, त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तिसरी महत्त्वाची गुड न्यूज आहे बहिणींनो केवायसी बाबत. तर बघा, केवायसी बाबत तुम्हाला 31 मार्चपर्यंत केवायसीची मुदत होती. तर कमेंट करून सांगा किती बहिणींनी केवायसी केली. ज्यांनी केवायसी केली असेल त्यांनी सांगा की सर माझी केवायसी झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी बाकी आहे, म्हणजेच माझी झालेली नाही आहे, तर त्यांची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आता बहिणींनो 31 मार्च तर गेलेलं आहे. ज्यांची राहिली असेल मग त्यांनी काय करायचं आहे, तर बहिणींनो तुम्हाला पुन्हा एकदा 1 महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे. म्हणजे सतत 30 एप्रिलपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा, 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला केवायसीची मुदत दिलेली आहे. तर 30 एप्रिलपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता. तर ही तिन्ही अपडेट तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.